नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, हळद, शेवगा आणि बेदाणा बाजाराची माहिती घेणार आहोत. कापसाला वाढलेला उठाव, आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा आणि पॉलिस्टरच्या भावात झालेली वाढ यामुळे कापसाच्या भावात वाढ झाली आहे. सीसीआयने कापूस विक्रीचा भाव खंडी मागे 3,700 रुपयांनी वाढवला आहे, तर खुल्या बाजारात कापसाला सध्या सरासरी 8,100 ते 8,700 रुपयांचा भाव मिळतोय. कापसाची बाजारातील आवक कमीच आहे, त्यामुळे पुढील काही दिवस कापसाच्या भावातील सुधारणा टिकून राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. सोयाबीनला सध्या तेलासाठी चांगला उठाव मिळतोय, तर शेजारच्या देशांमध्ये सोयाबीनचीही निर्यात चांगली सुरू आहे. यामुळे सोयाबीनला आधार मिळतोय. आज सोयाबीनला बाजारात 5,200 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील आवक सध्या कमीच आहे. पुढील काळातही आवक कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोयाबीनच्या भावातील सुधारणाही टिकून राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात नव्या हळदीची आवक काहीशी सुधारतीये. हळदीची काढणी काही भागात वेग घेत असल्याने उपलब्धता सुधारतीये. दुसरीकडे हळदीची उत्पादकता कमी असल्याचं शेतकरी सांगतात. हळदीला सण आणि समारंभामुळे मागणी चांगली आहे, तरीही नव्या मालाच्या आवकेचा दबाव आहे. सध्या हळदीला बाजारात 10,000 ते 14,000च्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर काहीसा दबाव वाढू शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून शेवग्याची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई आली आहे. यामुळे विक्री दरापासून शेवगा खूपच कमी झालाय. मागील महिन्यात शेवगा 8,000पेक्षा अधिक दरात विकला जात होता, पण सध्या शेवग्याला 2,000 ते 3,000च्या दरम्यान भाव मिळतोय. शेवग्याची बाजारातील आवक आणखी काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे भावही टिकून राहू शकतात असा अंदाज जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. देशातील बाजारात सध्या बेदाण्याचा भाव तेजीत आहे. गेले महिनाभर बेदाण्याला रमजानमुळे चांगला आधार मिळाला. मागणी वाढल्यामुळे दरातही वाढ झाली आहे. तसंच लग्न सराईचीही मागणी आहे. निर्यातीवर काहीसा परिणाम होत असला तरी देशातील मागणीचा आधार कायम आहे. सध्या बाजारात बेदाण्याला गुणवत्तेप्रमाणे प्रति किलो 150 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत दर मिळतोय. बेदाण्याला पुढील 3 महिने चांगली मागणी राहण्याचा अंदाज आहे, तर बेदाण्याची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.